सर नमस्कार. नमस्कार. आज जी तळेगाव स्टेशन या ठिकाणी सायंकाळी जी आग लागली होती पंपावरची, त्या ठिकाणी आपण स्वतः उपस्थित होता. त्या ठिकाणी आपण नियंत्रण मिळवलेले आहे. नक्की काय माहिती सांगाल आपण, आपल्या ओळख सांगावी. मी अनुपम सिंग, फायरमॅन तळेगाव नगर परिषद. बरं. तिथं आग लागली होती डिझेल फायर, आणि आम्ही फोमचा वापर करून ते आग कंट्रोलमध्ये आणलं आणि पाणी मारून कूलिंग केलं. त्याच्यामध्ये टायरला पण आग लागली होती. आम्ही टँकच्या खालीच जाऊन पाणीने सगळं विझून आग नियंत्रणमध्ये आणली. बरं, ठीक आहे. सर नमस्कार. आज जे तळेगाव स्टेशन पंप या ठिकाणी जी आग लागली होती, त्यामध्ये आपण वाहन चालक म्हणून त्या ठिकाणी आपली फायरची गाडी दिली होती. नक्की यामध्ये आपल्याला काय काय अडचणी आल्या आणि किती वेळात पोहोचले, आपण काय माहिती सांगाल. सर नमस्कार. मी तळेगाव दाभाडे नगर परिषद अग्निशमन वाहन चालक आहे. मला प्रथमतः आमचे सर संतोष तेलंगे फायर ऑफिसर यांचा फोन आला. तात्काळ मी गाडी काढली आणि गाडी काढून एक 5 मिनटात आम्ही गेलो तिथे. परंतु एक अडचण अशी झाली की स्टेशन चौकामध्ये आम्हाला ट्रॅफिक लागले, त्यामुळे आम्हाला एक रॉंग साईडनी गाडी काढावी लागली. परंतु आम्ही गाडी वेळेवर तिथे नेली आणि पुढील कारवाई पूर्ण केली. त्या ठिकाणी गेलं तर तुम्हाला काय अडचणी जाणवल्या का, जिथं आग लागलेली होती त्या ठिकाणी. तिथं लोकांची गर्दी खूप होती. म्हणजे आता असं काय झालं की लोक गर्दी करतातच, परंतु आम्हाला काय प्रॉब्लेम वगैरे झाला नाही. सदर ठिकाणी वाहन आम्ही सुरक्षित नेले आणि कारवाई चालू केली. ओके सर. खरं तर आपण संपूर्ण तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील जे काही नागरिक आहे, प्रत्येकजण यांचे आज कौतुक करत आहे. अनेक वर्तमानपत्रात, अनेक चॅनल्सवर सध्या तळेगाव दाभाडे नगर परिषद फायर विभागाचं कौतुक होते. कारण हेच आहे की आज जी घटना घडली ती भविष्यात कधी घडू नये, आणि जर मोठी घटना घडली असती तर खूप दुर्घटना घडली असती. आज आपल्यासमोरची टीम आहे, आता इथे 2-3 लोक नाही, परंतु ह्या टीममुळे आज आपण तळेगाव खरं अर्थाने एक सुरक्षित आहे असं वाटतंय. तरी ज्या संस्थाला आहे, ज्या जागृत नागरिकांना असं वाटत असेल की ह्या व्यक्तीचा कुठेतरी सन्मान व्हायला हवा, तर त्यांनी नक्कीच त्यांचा सन्मान करावा. कारण कौतुकाची धाम यांना पडायलाच हवी. कारण आज जी घटना अक्षरशः वाचलेली, म्हणजे जी दुर्घटना होऊ नये ही ह्या लोकांमुळे वाचलेली आहे. आणि खरंच आपल्या ज्या कार्याला जे काम केलेलं आहे त्याला आपण मनापासून सलाम करतो. तळेगाव टाइम्स न्यूज पाहण्याबद्दल सर्वांना धन्यवाद.